तुम्ही याच्या आधी किती वेळा चढले? त्याच्या अगोदर एकदा आलेलो. एकदा आले का? हा हा. पण त्यावेळेस पाऊस होता. यावेळेस ओके. पाऊस नसल्यामुळं हा व्यवस्थित जाते ते वरती. अच्छा सर, तुम्ही काय जॉब करता का? हो, कोणत्या कंपनीमध्ये? मी रिटेलवेअर कंपनीमध्ये सेल्सचं काम पाहतो. अच्छा ओके. आणि आता तुम्ही किती जण आले ते? भरत गांधडे व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चाललोय कळसुबाई ट्रिप. तर आत्ता आपण लोणीमध्ये, आपण मॅपनुसार लोणी आणि पुढं सिन्नर मार्गे जाणार आहोत. ठीक आहे. तो आय थिंक समृद्धी महामार्ग लागतोय मध्ये, आणि त्या मार्गे आपण पुढं कळसुबाईला जाणार आहे. तर आम्ही निघताना 7 जण निघलो होतो, पण मित्रांचे वेगवेगळे कारणं आणि एकंदरीत निघण्याचा जो उत्साह होता तो अचानक कमी झाला, कारण पाऊस झाला होता. हा एक मित्र आहे, मागे 2 टायगर झोपलेले आहेत. हा एक टायगर घोरतोय पूर्णपणे, आणि अजून एक आहे पाठीमागं पैलवान आहे. एकंदरीत आम्ही 4 जण ही ट्रिपला निघालेलो आहे. आणि आपण आता पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत की कशा पद्धतीने आपली ट्रिप झाली. आत्ता रात्रीच्या 2:30 वाजलेले आहे. मॅपनुसार आपण एक 4:30 पावणे 5ला आपल्या जागेवरती पोहोचू, म्हणजे कळसुबाईच्या पायथ्याशी. कारण आम्हाला तर सकाळचा सूर्य पाहायचा होता, पण नगरमध्ये नेमका पाऊस झाल्यामुळे निघता करता उशीर झाला. समृद्धी महामार्गावरती आपली ट्रिप केली. त्याला म्हणजे सिस्टम सिस्टम वेलकम. काय तपास मॅसेज यायला पाहिजे होता. आता स्पीड चेक समृद्धी हायवेवर 140, 150, 160. अरे भाईला काहीच वाटत नाही. You are dealing with the wrong person. गाईज एक नंबर व्ह्यू आहे कळसुबाईचं शिखर. आम्ही आत्ताशी निम्मच चढलो आहे वरती. अजून एवढंच खालून जेवढं आलो तेवढंच वर चढायचं आहे. ठीक आहे. आमचे टायगर आहे, खूप मजा आली. आणि सकाळी नाश्ता नाही केला, आता वरती जाऊन करायचा आहे. बाकी पाऊस म्हणाल तर पाऊस अजून नाही चालू झाला, होईल चालू. आणि तुम्हाला दाखवायचं झालं तर आम्ही कोणत्या गावातून आलो हा क्वेश्चन पडला असेल, मी झूम करून दाखवतो. या गावात आहे आमची गाडी. ती समोर गाव आहे ना, ते काय तिथं तक ना, ते समोर गाव. तिकून आलोय आपण. हो, तेवढं लांबून आलोय. आणि याच्या एवढं लांबून आलो ना, एवढं लांब जायचं. जायचा विषय नाही, जायचं कसं जाऊ शकतो आम्ही, पण तुम्ही यायला पाहिजे होतं. हरीश सर, परत नाव आहे ना किशोर सर. काय खरं नाही तुमच्या जिंदगानी ना, काय खरं नाही. द्या लिंबू सरबत पितो. एकदम व्यवस्थित बनवा. पाणी आमचं देऊ का तुमचं वापरताय? पाणी पण वापरा. ठीक आहे, साधं वापरा. चला आता लिंबू सरबत कसा बनवला जातो आपण पाहूया. पाणी स्वच्छ आहे ना, कारण पाणी लय इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. नाही तर आमचं पाणी वापरा तुम्ही. ठीक आहे. आता लिंबू सरबतची, अरे काय इथं सगळ्या सुविधा आहे, फक्त ड्रिंक नाही आहे, बाकी सगळ्या सुविधा आहे. गाईज आम्ही निम्मी कळसुबाई चढलोय, निम्मी चढायची राहिली.
आता प्रॉब्लेम असा आहे, खरंच खालचं काय दिसा ना आम्हाला. तुम्ही पाहू शकता हे पण व्यक्ती. सर कुठून आला तुम्ही? अहमदनगर मधून. सर अहमदनगरवरून आला. सर अहमदनगरवरून आला आणि सर जर डोंगर चढू शकता तर तुम्ही मोटिवेशन घेऊ शकता. आणि कसं वाटलं तुम्हाला? आता वरती भरपूर आहे चढायचं आपल्याला, काय वाटतं? हळूहळू जायचंय. हळूहळू जायचं. तुम्ही याच्या आधी किती वेळा चढले? याच्या अगोदर एकदा आलेलो आहे. एकदा आले का? डोंगर बारीक होता. हा हा. डोंगर बारीक होता. पण त्यावेळेस पाऊस होता. यावेळेस ओके. पाऊस नसल्यामुळं हा. व्यवस्थित जाते ते वरती. अच्छा. सर तुम्ही काय जॉब करता का? हो. कोणत्या कंपनीमध्ये? मी रिटेलवेअर कंपनीमध्ये सेल्सचं काम पाहतो. अच्छा ओके. आणि आता तुम्ही किती जण आले ते? आम्ही 4 जण आलेलो आहोत. 4 जण. बाकीचे कुठे आहेत? 3 जण. बाकीचे 3 जण काही घरगुती प्रॉब्लेममुळं येऊ नाही शिकलेले आहेत. आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना घेण्याचा खूप प्रयत्न केला. पण ओके. कोणाचे वडील नाहीये. कोणाचे कोणाच्या बायको? घरी बायको एकटीच आहे. हा 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 हा. त्यामुळं जरा खूप गोष्टींना फेस करावं लागतंय. हा. नाही आहे, त्यांना जागा आहे ना. बरं तुम्ही परत जर यायचं ठरलं तर येऊ शकता? नक्कीच. ठीक आहे चालेल सर. आमची ट्रॅव्हल्स म्हणजे आम्ही टूर करतो, ठीक आहे. तर पुढच्या वेळेस जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नंबर देतो, तुम्ही बुक करू शकता. आम्ही तुम्हाला 30,000 40,000 रुपयामध्ये 5-6 दिवस फिरू शकतो, ठीक आहे. कळसुबाई नाही, दुसरे लोकेशन राहील. तर तुम्हाला फिरायला आवडेल का? नक्कीच. नक्कीच ना. ठीक आहे. फॅमिली सगळे येणार का तुम्ही तुमच्या? नाही, आपण फॅमिलीला प्राधान्य देऊ. ओके. हे मित्रांचं काय खरं नाही, कारण ते मित्रांवरती आता विश्वास राहिलेला नाहीये आमचा. हा, कारण तुम्ही 7-8 कधीच गोलीगत 8 जण निघले होते आणि 2-3 कॅन्सल झाले. हे चुकीचं आहे. हो. अच्छा अच्छा. एका जणांचे आमचे वडीलच हरवले होते का? वडील हरवले? वडील हरवले तुमचे का? पावसात. त्यांच्या वडिलांना शोधण्यासाठी आमचा काही वेळ गेला. ओके. आणि ज्यावेळेस आम्ही त्या व्यक्तीकडे पोहोचलो, आमच्या मित्राकडे, हा. त्याच्या वडिलांना सापडायला जाऊ, हा. त्यावेळेस तो वाटला 1-2 मिनिटापूर्वीच माझे वडील घरी पोहोचले सुखरूप. ओके. पण तुम्ही इथं आल्यामुळे खूप खूप धन्यवाद. तिथं आमचं जवळजवळ 1 ते 1.5 तास वाया गेला. परंतु त्यांनी प्रॉमिस केले की तुमचे एक जेवणाच्या पार्टीचं बिल तुम्ही मला व्हॉट्सअप करा आणि QR कोड स्कॅन करा. अरे वा, नक्कीच तुम्हाला भारी, सुपर. तेवढा फाईन म्हणून. नक्कीच मित्र नक्कीच मदत करेल तुमचा तो. हो, मित्र खूप दिलदार आहे आमचा. ओके. काय प्रॉब्लेम. तिला तो काय मागे पुढे पाहणार नाही. जे नाही आले त्या मित्रांना तुम्ही काय सांगू शकता? नाही, त्यांनी घरीच राहावं, त्यांनी घरीच झोपावं. त्यांना काहीच अधिकार नाही एवढे छान सीन पाहण्याचा. ओके. ओके. तर आता आपण 2 मिनटं अहमदनगरचे व्यक्ती आहे श्रीपाद सर यांच्या संग चर्चा केली. गाईज असंच तुम्ही फिरत राहा आणि एन्जॉय करत राहा. तुम्ही आमच्या टूरला जॉईन करू शकता. आम्ही यूट्यूबच्या खाली नंबर दिलेला आहे. सर तुम्ही कुठून आलाय? तर गाईज आम्ही फायनली कळसुबाईचं शिखर हे चढलो आहे इथं आणि आता जर जेवण केलं त्यानंतर तुम्ही आता व्ह्यू पाहू शकता. व्ह्यू इतका जबरदस्त आहे आणि पाऊस रात्री झाल्यामुळं धुक्याचं जास्त प्रमाण आहे. आम्ही इथं विचारलं एक जणांना, ते बोलले की एवढं धुकं नसतं आहे, पण आज नेमका पाऊस चालू आहे म्हणून खूप सारं धुकं आहे. धुकं कमी होत चाललं आहे, टाईम लागेल. असं आहे हे पूर्व. ठीक आहे. पाहू पलीकडं समुद्र सपाटीपासून 1600 मीटर इतकं उंच आहे. सरासरी आम्ही कमीत कमी 3 डोंगर सर केले असतील एकंदरीत. होत आहे पूर्ण कडा इथं खाली समोर असा माणूस गेला. इथं मंदिर आहे. अशा पद्धतीने कळसुबाईचे शिखर आम्ही प्रॉपर पद्धतीने चढलो आहे. आता आम्हाला खाली उतरायचं आहे. आता वाजलेत 11. आम्ही सकाळी 5:30 वाजता चढायला स्टार्ट केलं होतं आणि आम्ही 10 वाजता पोचलो असेल. इथं येऊन 1 तास झाला आम्हाला. जेवण ते केले आम्ही. एकंदरीत प्रवास छान झाला. पाऊस नाही लागला कुठं. आता जायच्या टायमाला काय काय वातावरण तर झालं आहे, पण पाहू. वातावरण सगळं धुक्याचं आहे आता सध्या चौबाजूने. हे धुकं बघा तुम्ही किती जबरदस्त व्ह्यू तयार करते. काही दिसत नाही. धुकं जर नसतं तर बरंच लांबचं आपल्याला पाहू शकलो असतो आपण. ठीक आहे. सो काही जर आपण उतरताना 3-4 शूट घेऊ.